की का हो इतक्या वेळ भगवंतांनी वाट का पाहावी. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भगवान आले नाही. आणि ज्या क्षणी भगवान आले आणि वस्त्र पुरवले तो शेवटचा अंतिम क्षण होता. का बरं आतापर्यंत आले नाहीत. त्याने असं लिहिलं, भगवंत म्हणतात की अहो जोपर्यंत द्रौपदीला असं वाटत होतं की मी आता माझं रक्षण करील म्हणून ती पुन्हा पुन्हा आपला पदर सावरत होती, पुन्हा पुन्हा आपल्या साडीच्या नेऱ्या सावरत होती. पण ज्या क्षणी तिला लक्षात आलं की आता आपल्या हातात काही राहिलं नाही, डोळे तिने झाकले. जेव्हा माणसाला सगळे प्रयत्न संपतात तेव्हा भगवान प्रगटतो. जोपर्यंत आपल्याला वाटतं मी प्रयत्न करीन, मी अमुक करीन, देव म्हणतात जोपर्यंत द्रौपदीला वाटत होतं की आपलं रक्षण आपण करू शकू तोपर्यंत मला येण्याचं काही प्रयोजन नव्हतं. पण ज्या क्षणी ती अनन्य झाली, हा शब्द फार महत्वाचा आहे. आता माझं रक्षण करणारा कुणी नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. गीता आपल्याला सांगते अन्य कुणीच नाही, फक्त भगवान आहे. असं जेव्हा तिला वाटलं त्या क्षणी मी भगवान आले. आणि या ठिकाणी ही कुंती म्हणते असत सभायात. आणि या वेळेला फक्त भीष्माचार्यांना कळालं. सगळ्यांनी खाली माला घातलेल्या होत्या. द्रोणाचार्य, कृपाचार्य, सर्व मोठमोठे कितीतरी महावीर होते, कितीतरी ज्ञानी होते. काय वृद्ध नव्हते काय? वृद्ध होते, धृतराष्ट्र होते, सगळेच होते. पण कुणीही चकार शब्द उच्चारला नाही, खाली माना घातल्या होत्या. आणि ज्या वेळेला बराच वेळ झाला, आता काय होतंय म्हणून भीष्माचार्यांनी वरती पाहिल्याबरोबर त्यांना काय दिसलं त्यांनी वर्णन केलंय. त्यांना हा दुःशासन साडीच्या निर्या काढता काढता थकून गेला. अरे, आणि तिथं साडीचा एवढा ढीग पडला की आपल्या दुकानात सुद्धा एवढा नसतो, डोंगरा एवढा ढीग पडला. सगळे थक्क झाले. भीष्माचार्य म्हणतात अरे काय हे काय आहे? सारी बीच नारी है या नारी बीच सारी है. अहो साडीमध्ये मुलगी आहे का मुलीमध्ये साडी आहे? जसं जसं काढावं तसं साड्या निघायच लागल्या, कपडा वस्त्र निघायच लागलं. नारी बीच सारी है या सारी बीच नारी है, का सारीच नारी आहे का नारीच सारी आहे ते कळेना. आणि मग हे सगळं लोकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर भीष्माचार्य म्हणतात नाही 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 नाही, हे तो गिरिधारी आहे, हा तर गिरिधारी आहे. पटवर्धन हे नाव तेव्हापासून आडनाव झालं. पटवर्धन, पट म्हणजे वस्त्र, वस्त्र वाढवलं त्यांनी. पटवर्धन, पटरूप धारण केलं. अहो अघटित घटना पटीयसी माया. भगवान काय करू शकत नाही. पटीयसी माया, हा सगळ्या विश्वाचा पट कोणी निर्माण केलाय हो? हा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट आहे. मग एवढा विश्वाचा पट जो निर्माण करतो त्याला एवढा साडीचा पट निर्माण करणं अवघड आहे काय? त्याला साड्या निर्माण करणं अवघड आहे काय? काहीच नाही. तेव्हा हा ब्रह्मदोरा आहे, विश्वपट आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात असा हा भगवान अटकू असलेला मृधे मृधे नेक महारथास्त्र तो. कुंती म्हणते तेव्हा हे तुझ्याशिवाय तिचं शील रक्षण कुणी केलं नसतं. यत यासु विपत्सु कीदृशम दर्शनम. अहो पांडव पुन्हा दिसले नसते अशी अवस्था आहे. का? असं सभाया द्यूतस्थानात अभितो रक्षिता आस्म अभाव. आणि आता परवा युद्ध झालं, 18 दिवसाचं महाभारतीय युद्ध संपलं. या वेळेला समोर कोण कोण होते हो? अहो कोण नव्हते. समोर प्रत्यक्ष गुरु द्रोण होते. त्यांनी सगळी शस्त्रविद्या आणि अस्त्रविद्या शिकवली. गुरुच्या विरोधात उभं राहणं सोपं आहे का? अहो ज्यांच्याकडून विद्या ग्रहण केली त्यांना माहिती आहे ना समोरचा माणूस काय ताकदीचा आहे. आणि त्यांना गुरुची ताकद माहितीये. गुरु समोर आहेत. भीष्माचार्यासारखे परशुरामाला ज्यांनी प्रसन्न केलं, परशुराम देखील ज्यांच्या पुढे म्हणाले की बस भीष्माचार्या तू माझा शिष्य आहेस, तुझ्या पुढे मी धनुष्य खाली ठेवतो. परशुरामाला देखील धनुष्य खाली ठेवायला लावणारे भीष्माचार्य, गुरु द्रोण सारखे गुरु कोण कोण नव्हते माझ्या समोर. अहो कर्णासारखा अतिरथी महारथी कर्ण होता, जो कधीच
कोणत्याच युद्धामध्ये हरला नाही असा कर्ण होता. मृधे मृधे नेक महारथास्त्र तो मृधे मृधे नेक. अनेक युद्धामध्ये महारथास्त्र तो, अतिरथी, महारथी, त्याप्रमाणे असे वेगवेगळ्या प्रकारचे सेनाधिपती होते. त्यांच्या एकेका बाणाची ताकद अशी होती, असं म्हणतात की भीष्माचार्याचा बाण किंवा कर्णाचा बाण जेव्हा या अर्जुनाच्या रथाला लागत असे त्यावेळेला कर्णाच्या बाणाची ताकद इतकी होती म्हणे की अर्जुनाचा रथ आकाशात उडाला असता, इतकी ताकद होती कर्णाच्या बाणात. जोरात लागायचा. अर्जुनाचा बाण लांब जायचा आणि कर्णाचा बाण जोरात लागायचा. जी लागण्याची जी ठोस आहे त्या ठोशीमुळं अर्जुनाचा रथ छिन्न भिन्न होऊन आकाशात उडाला असता, पण कृष्णाने त्या अर्जुनाचा रथावर मारुतीला स्थापित केलं. महाबली असणारा हनुमान, आज शनिवारच आहे योगायोगाने, जो महाबली असणारा हनुमान त्याची ताकद असल्यामुळं कर्णाची ताकद कमी पडली, कर्णाच्या बाणाची ताकद कमी पडली आणि हनुमंताची ताकद त्या रथाला प्राप्त झाली. ही तर भगवंताचं कौशल्य होतं. जर भगवान गोपाळ कृष्ण एकटे नसते तर पांडव वाचलेच नसते, कोणत्याच गोष्टीतून वाचले नसते. ते म्हणतात मृधे मृधे नेक महारथास्त्र तो. आणि आता तर 10 मिनिटापूर्वी तर द्रौण्यस्त्र ह्या अश्वत्थाम्याने जे अस्त्र फेकलं ते अस्त्र तर कोणालाच दिसलं नाही. मग या अस्त्राने अनेक मोठमोठे महावीर घायाळ झाले असते, यमसदनाला पाठवले गेले असते, पण कोणालाही हे अस्त्र दिसलं नाही. द्रौण्यस्त्र तस्तश्च स्म. या आमचं सर्वांचं रक्षण भगवंतांनी केलं. आणि या वेळेला अत्यंत हात जोडून कुंती थरथरत्या आवाजात म्हणते, देवा, हे भगवंता, तू मला आतापर्यंत मला आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण केलंस, पांडवांचं रक्षण केलंस, संपदस्तु श्रेय, आणि याचं सगळं श्रेय तुला आहे. हे देवा, सगळ्या आपत्ती विपत्ती त्याचप्रमाणे अनेक अडीअडचणी या सगळ्यामधून तू आम्हाला बाहेर काढलंस. आणि म्हणून हे देवा, विपद संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. माझी एकच प्रार्थना आहे. काय प्रार्थना आहे? मला असेच संकट येऊ दे, असेच संकट मला यावेत. अहो, कुणीतरी म्हणाल का मला संकट प्राप्त व्हावेत? देव प्रसन्न झाल्यावर आपण म्हणतो देवा दुःखातून मुक्त कर. ही म्हणते देवा मला असेच संकट असेच दुःख माझ्यावर पुन्हा येऊ दे. वाईट अर्थाने म्हणत नाही, वाकड्या शब्दात बोलत नाही. ती म्हणते विपद संतनु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. हे देवा, शाश्वत पुन्हा पुन्हा सातत्याने हे संकट मला यावेत, पण या संकटाच्या नंतर तुझं दर्शन जर घडत असेल तर हे संकट चालतील. हे संकट सुद्धा आम्हाला, हे संकट म्हणजे व्यंकट होऊ शकतो. हे संकट राहणार नाही, तो व्यंकटेश होईल, तो भगवान होईल. म्हणून भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम. हे पुनर्भव दर्शनम. हे देवा, तुझं दर्शन झाल्यावर पुन्हा भवदर्शन नाही, पुन्हा पुनर्जन्म सुद्धा नाही. कारण तुझं जर दर्शन झालं तर सगळ्या आमच्या अंतःकरणातल्या वृत्तीचा निराश होतो. आणि म्हणून भवदर्शन, संसाराचं पुन्हा दर्शन नाही होणार. संसाराचं पुन्हा दर्शन तुझ्या दर्शनानंतर कसं होईल? म्हणून भवदर्शन हा या शब्दाचा अर्थ संसार दर्शन. आणि दुसरा अर्थ असा आहे की भवतो दर्शनम यस्याद पुनर्भव दर्शनम अपुनर्भव दर्शनम. हे देवा, भवतो दर्शनम यस्याद, तुमचं दर्शन झाल्यावर पुन्हा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं आम्हाला दर्शन होणार नाही. आम्ही जन्म किंवा मृत्यू याचं दर्शन आम्हाला होणार नाही. या दृष्टीने हे देवा, संपद श्रेय पथिन्य इत्याह जन्म सत्कुले. देवा, यत यासु विपत्सु कीदृशम दर्शनम नास्ति पुनरपि भवदर्शनम यस्मात् पुनरपि भवदर्शनम. याप्रमाणे भगवंता, म्हणून संकट सातत्याने जरी आली, संकटाची मालिका जरी माझ्यासमोर उभी राहिली, तर या संकटाच्या नंतर जर तुझं दर्शन होणार असेल तर खुशाल मला संकट येऊ दे. म्हणून संपदस्तु श्रेय. आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात की
गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आम्हाला गर्भवास जरी दिला तरी चालेल, पण संत संग जर घडणार असेल तर गर्भवास सुद्धा चालेल. अर्थात याप्रमाणे ही कुंती सुद्धा प्रार्थना करते आणि ती म्हणते जन्मैश्वर्य श्रुतश्रीभी. हे भगवंता, बरं झालं एका दृष्टीने जन्म, अनेक लोकांना मोठ्या कुळात जन्म प्राप्त होतो, जन्म ऐश्वर्य प्राप्त होतं. त्याचप्रमाणे श्रुत, अनेक लोक वेद उपनिषद यांचा अभ्यास करतात, श्री संपत्ती प्राप्त होते आणि यानी रेधमान एधमान, त्यांनी त्यांना गर्व व्हायला लागतो. उच्च कुळ, पैसा भरपूर, ज्ञान भरपूर, संपत्ती, आणि यामुळे एधमान मद पुमान, माणसाला मद निर्माण होऊ लागतो. माणूस मदोन्मत्त व्हायला लागतो आणि जसं जसं त्याला ऐश्वर्य प्राप्त होतं, लौकिक अशा प्रकारच्या त्याला गोष्टी प्राप्त व्हायला लागतात, तसा तसा तो मद पुमान, माणसाला मद निर्माण होतो. तो स्वतःचा अहंकारामध्येच तल्लीन राहतो आणि नैवार्हत्य विधातुम वै. आणि म्हणून हे देवा, मला हे काहीच नकोय, मला ऐश्वर्य नको, मला संपत्ती नको, मला थोरपणा नको, मला मोठेपणा नको. का? कारण यातून जर एधमान मदहा, जर यातून आम्हाला मदोन्मत्तता येणार असेल तर हे मला काहीच नको. जसं संत तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे. संत तुकाराम महाराज हे वाणी समाजामध्ये, ब्राह्मण नव्हते, ते वाणी समाजात जन्माला आलेले. ते म्हणतात, बरा झालो कुणबी केलो, नाहीतरी दंभेची मेलो असतो. बरं झालं देवा, मला कुणबी केलं, मला ब्राह्मण केलं नाही. का? मला जातीचाच अभिमान झाला असता, दंभ झाला असता, आणि दंभाच्या मध्येच माझा गर्व निर्माण होऊन त्यातच माझी समाप्ती झाली असती. देवा, बरे झाले कुणबी केलो, नाहीतरी दंभेची मेलो असतो. जे काय झालं ते बरे झाले देवा, निघाले दिवाळे. जेव्हा संत तुकाराम यांचं जीवनचरित्र पाहिल्यानंतर लक्षात येतं की ज्या वेळेला पहिली बायको निवर्तली, त्याचप्रमाणे मुलं बाळ निवर्तले आणि सगळे देशोधडीला लागले, दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर वाडीदिडीचा यांचा व्यवसाय होता, यांच्या वडिलांचा. पैसे द्यायचे, त्याचे दुप्पट घ्यायचे, सव्वापट घ्यायचे, याप्रमाणे. पण दुष्काळामध्ये लोकांनी सगळं कर्ज बुडवलं. लोकांनी आता आई वडील तर निवर्तले, सगळं झालं, काय करावं काही कळेना. आणि या वेळेला दुष्काळामध्ये होरपळून निघाले. इतके की तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात म्हटलंय की गावामध्ये सुद्धा कुणी मला ठेवीना, कोपला पाटील गावचे हे लोक, आता कोण भीक घाली मज. पाटील म्हणले गावाचा प्रमुख, गावाच्या बाहेर जा तुम्ही, इथं थांबायचं नाही तुम्ही. मला हकललं गावाच्या बाहेर आणि एका डोंगरामध्ये जाऊन मी भगवंताचं नामस्मरण करू लागलो. या वेळेला कोपला पाटील गावाचे हे लोक, आता कोण भीक घाली मज. आणि सगळे लोक विरोधात गेले. आणि संत तुकाराम महाराजात लोक म्हणजे ओक, ओक म्हणजे वांती. अरे अरे अरे, या लोकांचा संपर्क काही चांगला नाही, फार वाईट लोक आहेत. आणि मग त्यांचा दुसरा भाऊ कान्होबा त्याला नेलं आणि त्याला सांगितलं, हे पा, वडिलांचे काही जे वाडीदिडीचे कागद होते ते हे माझ्याजवळ आहेत, हे अर्धे तुला आणि अर्धे मला. जे काही पैसे वसूल करायचे त्याचे कागद लिखापडी केलेली, हे अर्धे तू घे, अर्धे मी घेतो. अर्धे घेतले आणि येता ना एका विहिरीमध्ये टाकून दिले. मला आता कोणाकडून काही वसूल करायचं नाही, माझे संपले. तुला वसूल कर, नाही तर करू नकोस. अशी अवस्था तुकाराम महाराजांची वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. ते म्हणतात, आता बरे झाले देवा, निघाले दिवाळी. बरं झालं माझं दिवाळ निघालं, कारण दिवाळ निघालं म्हणून तर मी तुझ्या नादी लागलो, नाही तर मी तुझ्या कशाला नादी लागलो असतो. त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं की त्यांच्या आजोबा पणजोबांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या मूर्ती आणलेल्या होत्या, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणलेली होती, त्याचं देऊळ बांधायचं होतं. ते त्यांचं स्वप्न होतं. ते देऊळ तेवढं बांधायचंय, यासाठी त्यांनी प्रयत्न केले मात्र. आणि या वेळेला
ते म्हणतात बरे झाले. दुसरी पत्नी मिळाली, ती अत्यंत कजाक पत्नी मिळाली, कर्कश, सारखी सकाळी उठलं की तिचं तोंड चालू राहायचं. आणि तुकाराम महाराज उठायचे की बस निघाले भंडारे डोंगरावर. ती म्हणते अहो हे काय, उठीत येते कुटीत टाळ, अवघा मांडीला कोल्हाळ. काय म्हणले, उठतात की त्या देवाचं नाव घ्यायला लागतात, विठ्ठल विठ्ठल ठाल विठ्ठल करत असतात. माझे डोकं किटून गेलं, माझे कान किटून गेले. उठतात की टाळ कुटायला लागतात आणि अवघा मांडीला कोल्हाळ. सगळा गोंधळ केला म्हणले तुम्ही, जा निघून लवकर. पण हे वरवरचं होतं, कारण पुन्हा तुकाराम महाराज उपाशी गेले म्हणून ती भाकरी बांधून घेऊन जायची दुपारी 12 वाजता, त्यांना भूक लागली असेल म्हणून. हे प्रेम होतं. असो, याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं देवा बाईला कर्कशा, बरं झालं माझी बायको कर्कश मला मिळाली, नाहीतर मी तुझ्या कशाला नादी लागलो असतो. म्हणजे जे जे वाटोळं झालं ते बरं झालं. ही जी बघण्याची दृष्टी आहे, ती बघण्याची दृष्टी ज्याला आपण पॉझिटिव्ह विचारसरणी म्हणतो. किती वाईट झालं तरी बरं झालं, चांगलं झालं, ते झालं म्हणून तर मी इकडे वळलो. अशा पद्धतीने ते म्हणतात. ही कुंती म्हणते देवा बरं झालं जन्मैश्वर्य सुतश्री भी, मोठेपणा जन्माचा प्राप्त झाला असता, विद्येचा प्राप्त झाला असता, ज्ञानाचा मिळाला असता तर मला अभिमान झाला असता. नैवार हत्य भिदातुम वै त्वाम किंचन गोचरम. भगवंताला इथे शब्द असा वापरला, त्वाम किंचन गोचरम, त्वाम किंचन गोचरम. तुम्ही देवा कसे आहात, अकिंचन गोचर. ज्याच्याजवळ संपत्ती नाही त्यालाच तुम्ही दिसता. का, गोचर म्हणजे पाहणे. ज्याच्याजवळ काही नाही, निर्बल के बलराम, तुम्ही निर्बलाचे बलराम आहात. तुम्ही निर्धनाचे खऱ्या अर्थाने धनराम आहात. जो निर्धन आहे तोच तुमचा उपासक आहे. कारण दुसरा अर्थ असा आहे की भगवंताला जवळ करणारा धनाच्या मोहात पडत नाही. भगवंताला भक्ती भगवंताची करणारा धनाच्या लोभात पडत नाही. म्हणून नैवार हत्य विधातुम वै त्वाम किंचन गोचरम. आणि म्हणून त्वाम किंचन गोचरम, तुम्ही किंचन. काही लोक पैसा 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 करतात, ज्यांना पैसा पाहिजे असतो त्यांना देव मिळत नाही. म्हणून तुम्ही किंचन अकिंचन गोचरम आहात. ज्याला अकिंचन म्हणजे त्याच्याजवळ पैसा नाही, दरिद्री लोकांनाच तुम्ही दिसता. किंबहुना भगवंत हाच ज्याचं धन आहे, पैसा हे धन नाही, देव हाच ज्याचं धन आहे त्याला तुम्ही दिसता. आणि म्हणून पुढच्या श्लोकामध्ये नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये पुन्हा अकिंचन वृत्ताय, त्या ठिकाणी नमो किंचन वित्ताय. हे भगवंता तुम्ही अकिंचनाचे वित्त आहात. जो अकिंचन आहे, जो निर्धन आहे, त्याचे तुम्ही धन आहात. निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्य पतये नमः. याप्रमाणे ही कुंती भगवंताची स्तुती करते आणि ती म्हणते की हे देवा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताशिवाय दुसरा काही नाही, तो खऱ्या अर्थानं तुमचा भक्त आहे. आणि हा भक्त याच्यावरच तुम्ही प्रेम करणारे आहात. आत्मा रामाय शांताय मन्ये त्वाम कालमीशान मनादी निधनम विभूम. हे देवा, काळाची कोणावर सगळ्यांच्यावरती सत्ता चालते, पण तुमची काळावर सत्ता चालते. म्हणून मन्ये त्वाम कालमीशानम, तुम्ही काळाचे स्वामी आहात. तुम्ही काळ तुमच्या हातात आहे. आणि अनादि निधनम विभूम, तुम्ही अनादि अव्यय आहेत, त्याचप्रमाणे अक्षर आहे. आणि तुम्ही समंचरम चरंतम सर्वत्र भूतानाम जन्मितः कलिही. हे देवा, तुम्ही या सर्वांच्या पलीकडचे असल्यामुळं अजस्य जन्म अकर्तु कर्म, तुम्ही अजन्मी आहात. त्याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळे रूप धारण करता. कोणकोणते रूप धारण केले तुम्ही आतापर्यंत? कितीतरी रूप धारण केले. जन्म कर्म च विश्वात्मन, जन्म कर्म हे तुमचं अलौकिक आहे. तुम्ही कधी मच्छ झालात, कधी कच्छ झालात, कधी वराह झालात, कधी वामन झालात, कधी नृसिंह झालात, कधी परशुराम झालात. वेगवेगळे अवतार धारण केले. तिर्यंग नृषु यादस्सु तिर्यंग, कधी कधी वेगवेगळे अवतार धारण केले. आणि या सगळ्या अवताराच्या मधून विडंबनम, तुम्ही आपली लीला दाखवली. याप्रमाणे देवा, आता या ठिकाणी पुन्हा एकदा कुंतीला गोकुळातली आठवण होते. कुंती म्हणते
गोप्या ददे त्वयि कृतागसिदामतावत. हे देवा, हे कृष्णा, मला तो प्रसंग आठवतोय. आत्ता जणू की समोर घडलाय अशा पद्धतीने जिवंत आठवतोय. कोणत्या? तो गोप्या ददे त्वयि कृता. ज्या वेळेला तुझं 5 वर्षाचं वय होतं, गोकुळामध्ये तू लीला करत होतास आणि तू सगळे दह्याचे लोण्याचे माठ फोडले आणि सगळीकडं दहीच दही झालं, सगळीकडं लोणी झालं. सगळ्या मुलांना तू बोलावलं आणि सगळ्या नासाडी सुरू केली. माकडांना बोलावलं, त्यांनाही लोण्याचे गोळे दिले आणि मग मात्र तुझी आई यशोदामाई ह्या तुझ्यावरती रागावली. काय खोड्या लावल्या त्या? एवढं सगळं आता लोणी त्याचं तूप करायचं होतं, तिकडे दूध काय उतू गेलं. तुझ्या नादामध्ये हे सगळं, आणि पुन्हा सगळे माठे फोडलेस, पुन्हा मुलांनाही बोलावलंस. आता मात्र तुला मी पकडते आणि बांधते. म्हणून हातामध्ये एक छोटी काठी घेऊन तुझ्या मागे धावली. यावेळेला तू पुढे आणि यशोदामाई मागे. असं करत करत गोप्या ददे त्वयि कृतागसी दामतावत. तुला आता बांधल्याशिवाय मी सोडत नाही. म्हणून हातामध्ये काठी घेतलीये, दावं घेतलंय आणि निघालीये. आणि या वेळेला तू पळत 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 पुढे गेलास. पण आता तुझ्या लक्षात आलं की आपली आई आपल्याला धरल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून तू एकदम थांबला आणि एकदम रडायला लागलास. आई आई, आता पुन्हा नाही खोड्या करणार. या वेळेला दशाश्रू कलिलांजन संभ्रमाक्षम. काय तुझं रूप मला आजही दिसतंय. तुझ्या दोन्ही डोळ्यामध्ये काजळ घातलेलं होतं. त्या काजळाच्या डोळ्यामधून अश्रुधारा येऊ लागल्या. रडण्याचं नाटक तू केलंस खरं म्हणजे, पण ते अगदी खरं वाटलं. डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. त्या अश्रुधारेमुळं आणि त्या काजळामुळं त्याचे मनगटाने तू एक पट्टा खाली ओढलास. दुसरा डोळा पुसला, त्याचा एक पट्टा खाली आला. त्यातून नाकातून सुद्धा काही प्रवाह सुरूच होते. त्याचा एक पट्टा ओठावर, दुसरा पट्टा दुसऱ्या बाजूला, आणि याप्रमाणे ते चमचम रूप दिसू लागलं. एकीकडे तुझ्या या गालावर असलेल्या काळ्या पट्ट्यामध्ये आणि हे नाकातले पांढरे पट्टे हे दिसू लागले. आणि या वेळेला ते म्हणतात कलिलांजन संभ्रमाक्षम. आणि तू डोळे इतके मिचकावले, संभ्रम. आता काय होतंय बाबा? आता आपल्याला आई धरते मारते का काय? हातामध्ये काठी दिसायला लागली. नक्की आई मारणार याची भीती तुझ्या डोळ्यामध्ये दिसू लागली. संभ्रमाक्षम, चलबिचल झाली तुझी डोळ्याची. आणि वक्त्रम निनीय भय भावनया. तुझ्या सगळ्या चर्येमध्ये भीती दिसू लागली. निनीय भय भावनया स्थितस्य. भयाची भावना. अरे कृष्णा, मला जाणवलं की यद भयात वाती वाहतोयम सूर्यस्तपती. यद भयात, ज्याच्या भयाने सगळं जग चालतं, ज्याच्या भयाने सूर्यचंद्र आपलं कार्य करतो, ज्याच्या भयाने यमराज आपलं कार्य करतो, तो भगवान. अरे जो सुरा अभयदानी, जो देवांना अभय देणार आहे, जो भक्तांना अभय देणार आहे, भक्तानाम भयंकरा, भक्तांना अभय देणारा आणि राक्षसांना भय निर्माण करणारा. भयाला जो घाबर, भय ज्याला भीत, भय सुद्धा बिभेती, भीरपियत बिभेती. भय सुद्धा ज्याला भीत, भय नावाची गोष्ट सुद्धा ज्याला भीते, तो आईला भिवू लागला. म्हणले आईच्या हातातल्या काठीला घाबरू लागला. आणि हे पाहिल्याबरोबर मला खरोखर तुझं रूप आजही दिसते. विमोहयती भीरपियत बिभेती. तुझे हे मोहित करणारं रूप आज माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि केचिदाहुरजम जातम पुण्यश्लोक कीर्ते. हे भगवंता, पुण्यश्लोक, आता इथं जो पुण्यश्लोक शब्द आहे ना, तो यादवांसाठी नाहीये. काही ठिकाणी टीकाकारांनी यादव हा अर्थ दिलाय, पण यादव काही पुण्यश्लोक नाहीये. पुण्यश्लोक कोण आहे? युधिष्ठिर. पुण्यश्लोक को जसा नळराजा, नळराजाला पुण्यश्लोक हे उपपद वापरतात. आणि युधिष्ठिर हे पुण्यश्लोक आहेत. म्हणून केचिदाहुरजम जातम पुण्यश्लोकस्य कीर्ते. युधिष्ठिराचं म्हणजे पांडवांचा मोठेपणा, कीर्ती, थोरवी वाढावी म्हणून तू आतापर्यंत यदो प्रियस्यान्वये, तू यदो कुलामध्ये जन्म घेतलास. आणि मलस्यैव चंदनम, ज्याप्रमाणे मलयगिरीवर चंदनाचे झाडं असावेत आणि त्यातून सुगंध सगळीकडे पसरावा, त्याप्रमाणे तू जन्म घेतला यादव कुळात आणि तुझा सुगंध सगळ्या विश्वामध्ये पसरला.
अपरे वसुदेवस्य देवक्याम याची तो भेगात, या ठिकाणी अभ्यगात हा जे वापरलेलं क्रियापद आहे ते आर्ष मानलेलं आहे. अजस्व मत्स्य क्षेमाय, हे देवा तू सगळ्या जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतलास आणि सुरज विषाम, राक्षसांचा संहार करणे, दुष्टांचा संहार करणे आणि सुष्टांचं रक्षण करणे यासाठी तू जन्म घेतलास. भार अवतारायांनी जगाचा भार अवतार आपल्या अवताराने भार कमी करण्यासाठी जन्म घेतलास. आणि म्हणून हे देवा ब्रह्मदेवाच्या इच्छेसाठी, इंद्रांच्या इच्छेसाठी, त्याप्रमाणे ज्या सज्जनांच्या इच्छेतून तू हा अवतार धारण केलास. भवेस्मिन कृष्णमानाना मविद्या कामकर्मभिः श्रवणस्मरणार्हाणि करिष्यन्निकेतन शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति भीक्ष्णशः. या ठिकाणी भक्तियोग सांगितलाय, भक्ती कशी करावी ते सांगितलंय. शृण्वन्ति, तुम्ही भगवंताच्या कथा ऐका. गायन्ति, गायन करा. गृह्णन्ति, तल्लीन व्हा, त्यात नाचा, आनंद प्रगट करा, त्याचं स्मरण करा आणि शेवटी भगवत रूप व्हा. हे तर एव पश्चंती चिरेण ताबडतोब आपल्याला भक्तियोग भगवंताच्या या कथेतून, त्याचप्रमाणे गायनातून, त्यांच्या सततच्या चिंतनातून प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून हे भगवंता, आता अद्यापेन स्वकृते ही प्रभो, तू आता या ठिकाणी माझ्या मनामध्ये दोन प्रश्न आहेत. दोन गोष्टी तिने मागितल्यात. एक तर मला सतत दुःख दे हे मागितलंय, आणि दुसरं मागितलंय की भवतो दर्शनम यर्हि, हे देवा तू माझ्या मनामधले सगळे पाश नष्ट करून टाक. आता कारण तुझं दर्शन झालं, भवतो दर्शनम यर्हि ऋषिकाणा विवेशतुः, ऋषिकाणा विवेशतुः. ऋषिकाणा म्हणजे, ऋषिक म्हणजे इंद्रिय. जसं इंद्रियामध्ये प्राण आहे म्हणून इंद्रिय काम करतात. प्राणच नसेल ते इंद्रिय कामच करणार नाही, निष्प्राण होऊन पडतील, प्रेतवत होईल. म्हणून तू आहेस म्हणून आम्ही आहोत असं म्हणायचंय त्यांना. कुंतीला हे म्हणायचंय की देवा तू आहेस म्हणून पांडव आहेत, नाही तर पांडव निष्प्राण आहेत. पांडवामध्ये काय ताकद आहे? आम्ही काय करू शकतो? काही नाही. भवतो दर्शनम यर्हि ऋषिकाणा विवेशितुम्. इंद्रिय काम करताना दिसतात, पण त्याच्यामध्ये आत्मशक्ती आहे, जिवंतपणा आहे म्हणून काम करतात, नाहीतर इंद्रिय काम करू शकत नाहीत. तसंच नियम शोभिशस्ये ते तत्र. त्याप्रमाणे हे भगवंता, आता एकच मागणं आहे, ते म्हणजे तू अनन्य भावाने मी तुला एकच मागते. कोणतं? स्नेह पाशमिमम छिंधी. आता तिच्या मनामध्ये द्वैत कसं आलं? एकीकडे भगवंता तुम्ही इथंच थांबा, तुम्ही आहात म्हणून आम्ही सुखी आहोत. पण दुसरीकडे वाटायला लागलं की कृष्ण द्वारकेला त्याच्या आईवडिलांकडे त्यांनी जाऊ नये का? त्यांच्या बाकीच्या संबंधी लोकांच्याकडे जाऊ नये का? कारण तिथं नसेल तर पुन्हा तिथले लोक सुद्धा भगवंतापासून दुरावतील. म्हणून एकीकडं तिकडच्या लोकांची काळजी कशामुळे? माहेर आहे ते, माहेर आहे. एकीकडे माहेर, मुलींच्या मध्ये नेहमी माहेर आणि सासर अशा प्रकारचे ताण असतो. हा जो ताण आहे, अंतर्विरोध आहे अंतरंगामध्ये. माहेरचंही चांगलं व्हावं असं वाटतं आणि सासरचंही चांगलं व्हावं असं वाटतं. सासर हे आपण जिथे काम करतो, वागतो ते सासर आहे, पण जे सोडून आलो ते माहेर आहे. माहेर आणि सासर या द्वंद्वामध्ये ती अडकली आहे. आणि मग शेवटी ती म्हणते, देवा मला तर वाटतं तू इथून जाऊ नये, पण तुझे आई वडील वाट पाहतील म्हणून तू तिथं जावं असंही वाटतं. पण आता एकच माझं मागणं आहे. कोणतं? स्नेह पाशमिमम छिंधी. माझ्या मनामध्ये दोन्हीच्या मध्ये असलेला जो ताण आहे, जो ताणतणाव माझ्यामध्ये निर्माण झाला, माहेर का सासर, सासर का माहेर, हे दोन्ही मला नको. आता यातून मला मुक्त कर. स्नेह पाशमिमम छिंधी दृढम पांडुषु वृष्णीषु. पांडू आणि वृष्णी हे दोन्ही कुलांच्या मध्ये माझं जे मन आता अडकलंय ते एकदा बाजूला कर. मला माहेरच्या मधून मुक्त कर आणि सासरच्या मधून मुक्त कर. त्वयी मे अनन्य विषया. आणि भगवंता तुला मी शरण आले, अनन्य विषयाने शरण आले असं म्हणून रतिमुद्वहता दद्धा. आणि कशी माझं या ठिकाणी प्रार्थना केली आहे की मला अंतःकरणामध्ये प्रेम माझं राहू दे, भक्ती राहू दे. कशी? गंगै ओघ मुदनवती. गंगेचा ओघ जसा सतत समुद्राला मिळत राहतो, त्याप्रमाणे माझं मन सतत तुला मिळत राहावं, बस दुसरं काहीही मागणं नाही. आणि म्हणून
भगवंतांनी ही मागणी मान्य केली. दुःख देण्याची मागणी मान्य नाही केली, ही मान्य केली. आणि श्री कृष्ण कृष्ण सख कृष्ण शभाव निद्रुप राजन्य वंश दहनान भवर्ग वीर्य गोविंद गोद्विज सुराते हरावतार योगेश्वराखिल गुरु भगवान नमस्ते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि हा स्वातंत्र्य दिन चिरायू हो अशा प्रकारची शुभेच्छा शुभभावना प्रगट करतो. आणि बाकीचा राहिलेला भाग आपण उद्याच्या चिंतनामध्ये पूर्ण करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.